5 तारखेला जे आहे ते मोठा आंदोलन करणार आहे। नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सर, दोन्ही ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहे, तुमचं कोणाशी बोलणं झालंय का? काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे की काय भूमिका असणार आहे? या संदर्भात अजून कुठलंही निमंत्रण आम्हाला आलेलं नाही। मात्र हा निमंत्रणाचा आमंत्रणाचा विषय नाही आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येतात हा देखील या मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विषय नाही। हा मराठी भाषेवर बुलडोजर जे भारतीय जनता पक्ष चालवते त्यांच्या अजेंड्याला आमचा तीव्र विरोध आहे। कारण मराठी ही भाषा आहे आणि एक भाषा ही केवळ भाषा राहत नाही तर ती एक संस्कृती राहते। विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे हे आपलं संविधानही देखील सांगतं आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं आमचा पुरजोर जो विरोध आहे तो या निर्णयाला आहे। भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू आणि हिंदू राष्ट्र ही त्यांची जी मांडणी आहे त्यालाही देखील आमचा विरोध आहे आणि या सगळ्या एकंदरीत विरोधाला सर्वांनी एकत्र येऊन ज्यांची पारदर्शक त्यांचं या संदर्भामधलं धोरण आहे त्या सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन याला विरोध करावा ही पहिल्या दिवशीपासूनची म्हणजे निघालेला 16 एप्रिलचा जो शासन निर्णय आहे ती 17 एप्रिलपासून असणारी आमची भूमिका आहे। त्यामुळे या भूमिकेला आज कुठेतरी अनेक सांस्कृतिक जे गट आहेत, जे सांस्कृतिक मंडळं आहेत, भाषेच्या संवर्धनाचे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत आणि काही राजकीय पक्ष पण आहेत हे त्याला साजेसच आज प्रतिसाद देत आहेत। त्यामुळे यात विरोध असण्याचं काही कुठलंही आम्हाला कारण नाही। काय तुमची भूमिका काय असणार? तुम्ही 5 तारखेला मनसेने आयोजित केलेल्या मोर्चात जाणार आहात? मी आपल्याला तेच सांगतोय की सर्वांनी या संदर्भामध्ये आवाज उठवावा ही आमची भूमिका ही यापूर्वीची राहिलेली आहे आणि सरकारला हा निर्णय रद्द करण्याकरता मागे घेण्याकरता आम्ही भाग पाडू हा देखील आमचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार होते तुम्ही? मला अद्यापपर्यंत निमंत्रण आलेलं नाही। त्यामुळे निमंत्रण आलं येऊ ना येऊ हा काही त्यातला विषय नाही। मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपचा जो अजेंडा आहे हा आम्ही पुढे जाऊ देणार नाही ही आमची असणारी भूमिका आहे आणि या भूमिकेला जर प्रतिसाद कुठून मिळत असतील आणि वेगळे काही प्रयत्न होत असतील तर त्याचं स्वागत आहे। पण आपण पाहतोय की सुरुवातीला मनसेने वेगळा मोर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा वेगळा होता, आता दोन्हीही एकत्रित होतात। कुठेतरी हिंदीच्या मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। जर अशीच पुढं एकत्रितपणे दिसले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, तुर्तास मुद्दा हा निर्णय रद्द करण्याकरता सर्वांनी जर प्रयत्न करत असतील तर त्याचं स्वागत आहे आणि आम्ही त्याच्यात तीव्र स्वरूपाच्या आम्ही त्याच्या विरोधात आहोत ही असणारी आमची भूमिका आहे। त्यामुळे मोर्चा निघत असेल तर तो स्वागतार्ह आहे आणि आमचा विरोध जो आहे त्या शासन निर्णयाला आमचा विरोध आहे ही आमची भूमिका आहे। पण दोन ठाकरे एकत्र आले याची मोठी चर्चा आहे। जर ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील? दोन ठाकरे बंधू एकत्र येणं, आम्ही महानगरपालिकेत काय करू, त्यांचं स्वागत होईल का हे विषयांतर होईल। हा कुठेतरी हा ट्रॅप देखील हा भाजपचा होईल की याच्यात वेगवेगळे विषय हे आले पाहिजे। त्यामुळे ते एकत्र येतात आहे, या विषयाला मोर्चा काढतात आहे, स्वागत आहे। पण आता दोन्ही ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळतात। काही दिवसापूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली होती, काय वाटतं सगळ्याच्यावरून? मी यापूर्वीच आधीच सांगितलं की या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा 2 महिन्यापूर्वीच सांगितलं की आम्ही भारत जोडोवाले आहोत, आम्ही भारत तोडोवाले नाहीत आणि कुठे काही कोणी एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे। जर तुम्हाला फोन आला, आता विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे की मला फोन आलेला आहे तर आम्ही त्यावरती विचार करू, तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही त्या मंचावरती असणार आहात? या संदर्भामध्ये सर्वांशी एक चर्चा करून आम्ही आमची जरूर भूमिका हे ठरवू। पक्षामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या अनुषंगानं जी आवश्यकता आहे ती आवश्यकता चर्चा आम्ही सर्वांशी करू। मात्र आमचा मुळात त्या मोर्चात आम्ही सहभागी होणं न होणं हा काही विषय नाही आहे। मुद्दा हा आहे की हा जो निर्णय आहे, जो महाराष्ट्र धर्माच्या विरोधातला निर्णय जो आहे त्या निर्णयाच्या आम्ही विरोधात आहोत हा असणारा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत। पाहतो आपण या निर्णयाच्या विरोधात आम्ही आहोत, या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत। आत्तापर्यंत आम्हाला जे आहे ते आमंत्रण आलेलं नाही, मात्र आलं तर त्यावर आम्ही विचार करू असं हर्षवर्धन सपकाळ बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद सराजसोने, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।